त्यागमूर्ती रमाईंचा, त्यागमूर्ती रमाईंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. धन्यवाद. खाली बसून घ्या सगळ्यांनी. बाळांनो, किती त्याग, किती कष्ट, किती समर्पण या रमाईने फक्त तिच्या लेकरांसाठी नाही घेतले, तर एवढे कष्ट, एवढा त्याग, एवढं समर्पण तिने कोट्यावधी लेकरांसाठी घेतलंय याची जाणीव तुम्हा प्रत्येकाला असायला हवी. म्हणून मला शेवटचं एवढंच सांगायचं आहे की पोरींनो, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय बनाल अथवा न बनाल, परंतु एकदा त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर, ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, राजमाता अहिल्यादेवी होळकर, मुक्ता साळवे, फातिमा शेख यांसारख्या कित्येक तरी क्रांतिकारी महिलांचं जीवन जगण्याचा एकदा प्रयत्न करा. तुमचा प्रयत्न प्रामाणिक असेल, मी खात्री देते तुमच्या उदरातून सुद्धा एक तरी क्रांतिकारी महामानव, एक तरी क्रांतिकारी महिला नक्की जन्म घेईल. आणि इथं सर्व पुरुष बांधव उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा मला हेच सांगायचं आहे, तुम्ही या मानवी जीवनात आलात हे तुमचं नशीब आहे, परंतु याच मानवी जीवनाचं जर खऱ्या अर्थाने सोनं करायचं असेल ना, तर तुम्हा आम्हाला काही छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर अशा कित्येक तरी क्रांतिकारी महामानवांनी काही संदेश दिलेत, आदेश दिलेत. त्या संदेशाला प्रमाण मानून जगण्याचा प्रयत्न करा. मी खात्री देते तुमच्यातून सुद्धा एक तरी क्रांतिकारी महामानव नक्की उभारण्याचं दृश्य तुम्हा आम्हाला पाहायला मिळेल. खरं तर आज मी इथं ऐकलं की इथे एक न्यायालय आहे जिथे माझे साहेब 15 दिवस थांबले होते. अशा पावनभूमीला आज माझा खऱ्या अर्थाने स्पर्श झाला, याबद्दल मी स्वतःला खूप धन्य मानते. परंतु आपणा सर्वांना एक शेवटची विनंती करते. आज या ठिकाणी मला इथे 134वी भीम जयंती उत्सव समिती यांनी मला इथं बोलावून घेतलं. माझी एकांकिका आपणा सर्वांच्या समोर मुरुड जंजिरा या तालुक्यामध्ये मांडण्याकरिता हा मंच मला उपलब्ध करून दिला. त्याबद्दल मी संयोजन समितीचे मनपूर्वक आभार मानते. आपण सर्वांनी सुद्धा मला शांततेचं सहकार्य केलं, त्याबद्दल आपले सुद्धा मनपूर्वक आभार मानते. आणि शेवटी एवढंच सांगते, आभाळा एवढा कागद घेतला आणि समुद्रा एवढी शाई घेतली आणि एखाद्या व्यक्तीला सांगितलं जा आणि एखाद्या क्रांतिकारी महिलेचं किंवा महामानवाचं जीवन रेखाट, तर त्या व्यक्तीच्या पिढ्यानपिढ्या जातील, तरी पण कोणत्याही क्रांतिकारी महिलेचं किंवा महामानवाचं जीवन रेखाटून कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. तरी पण केवळ एका तासामध्ये त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरचं जीवन मी माझ्या कलेतून आपणा सर्वांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून काही चूकभूल झाली असेल तर मी आपली नेहमी क्षमस्वी असेल. शेवटी जाताना एक विनंती करते की मी रमाई बोलते हे माझं यूट्यूब चॅनल आहे, त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हीच आपणा सर्वांना कळकळून विनंती करून इथंच थांबते. जय भीम, जय बुद्ध, जय जय रमाई. धन्यवाद.